मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे। मात्र विरोधकांचा फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न फसलेला आहे। इंडिया आघाडीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचं बघायला मिळतंय। शिवप्रेमी हर्षल सुर्वे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा अडवण्यासाठी इंडिया आघाडी आंदोलन करणार आहे। प्रशांत कोरटकरला त्वरित अटक करा ही इंडिया आघाडीची मागणी आहे आणि त्यामुळेच खरं तर काळे झेंडे दाखवले जाणार होते। मात्र आता हा इंडिया आघाडीचा जो प्रयत्न होता तो फसला असल्याचं दिसतंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। इंडिया आघाडीचं मत सगळ्यांचं असं आहे की उद्या परवा ह्या 2-3 दिवसात परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर बंद न करता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, विद्यार्थी त्रास होऊ नये म्हणून कोल्हापूर बंद वगळून त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचा आपण निश्चित केलेला आहे। एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आणि निषेध करायचा। कोरटकरला कुठल्याही बस्तीमध्ये जेरबंद करा, त्याचा बंदोबस्त करा ही मागणी आमची कायम आहे आणि त्यांनी याच्या आधी त्यांनी केलं तर आम्हाला आनंद आहे, त्यांचा आम्ही स्वागत करू। तर प्रशांत कोरटकर याला लवकरात लवकर अटक करा असा यावेळेस इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांचं म्हणणं आहे। मात्र त्यासाठीच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जे आंदोलन केलं जाणार होतं, त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले जाणार होते, तो प्रयत्न मात्र फसलेला आहे। कारण इंडिया आघाडीच्या नेत्यांचीच यावेळेस पोलिसांनी धरपकड केली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय।